नमस्कार, बातमी अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यातील मनपा तसेच तहसील कार्यालय बंद करण्यात आलेले नवीन जन्म व मृत्यू दोन्ही दाखल्यांचे वितरण त्वरित सुरू करावं अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील मनपा कार्यालय तसेच तहसील कार्यालयात काही दिवसांपासून नवीन जन्म दाखल्यांचे वितरण बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणामुळे बंद करण्यात आले आहे आणि त्यामुळे नागरिकांचे आधार कार्ड, राशन कार्ड तसेच जन्म दाखल्यावर अवलंबून असलेले जे कार्यालयीन कामकाज आहे ते थांबून आहे। त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल यामुळे होते आहे। बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषीवर कठोर कारवाई करावी तसेच बंद करण्यात आलेले नवीन जन्म दाखल्यांचे वितरण त्वरित सुरू करावं, त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। आम्ही सर्व प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे की गेल्या 2 महिन्यापासून जन्माचे दाखले, जन्माच्या नोंदणी ह्या शासनाने पूर्णतः बंद केलेल्या आहे। याचं कारण काय हे समजायला येत नाही। आज जो लोक वंचित आहे, कोणाचे ॲडमिशन थांबलेले आहे, कोणाचे आधार कार्ड बनत नाही आहे, कोणाला दवाखान्याचे काम आहे, सर्व लोकांना त्रास जात आहे पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना की त्यांना जन्माचे दाखलेसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही। हा अन्याय कुठपर्यंत आपण सहन करावा? एखाद्यानं जर खोटं काम केलं असेल, चुकीचा जर जन्माचा दाखला बनवला असेल, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्याला शोधायला पाहिजे। पण या महाराष्ट्रात, या देशात पिढ्यानुपिढ्या राहत आलेल्या लोकांना का त्रास देत आहे? इथं जन्मल्या यांचे बापदादे, यांचे वंशज इतकेच आहे जन्म, पण त्यांनासुद्धा आज त्रास होत आहे। माझ्यासारख्यालाही जन्माचा दाखला मिळत नाही। तर हा सर्व अन्याय आम्ही सहन करणार नाही। येत्या 8 ते 10 दिवसात शासनाने याच्यावर निर्णय जर घेतला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला प्रहारच्या नेतृत्वात, आम्ही बच्चूभाऊच्या नेतृत्वात मोठं आंदोलन करू।